नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आत्ताची खास बातमी. अंगणवाडीत देण्यात येणारे औषधे यांना फुटले पाय, चक्क सापडले शेतकऱ्याच्या शेतात. राज्य सरकारच्या वतीने जन्माला येणाऱ्या बाळाचं जीवन व आरोग्य सुदृढ व्हावं यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने गर्भवती महिला, स्तनदा महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेत कुपोषण मुक्त महाराष्ट्र करण्याच्या उदात्त हेतूने विविध प्रकारचे उपाययोजना राबवून सुदृढ राज्य बनवण्याचा संकल्प केला. यात विविध प्रकारचे मोफत औषध उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेत विविध उपाययोजना राबवण्यात येत असतानाच निलंगा तालुक्यातील संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या निष्क्रियतेमुळे शासनाच्या करोडो रुपयांची कशा पद्धतीने वाट लावली जात आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. आपण जो हा ढिगारा पाहता तो रिकाम्या बाटल्यांचा नसून अगदी त्याचे झाकणही न फोडता फेकून देण्यात आले आहे. यात विविध प्रकारचे औषध, गोळ्या व पावडरचाही समावेश आहे. निलंगापासून जवळच असलेल्या एका शेतामध्ये हे औषधाचे ढीग पाहून शासनाच्या योजनेचा कसा बट्टाबोळ केला जातोय हे पाहायला मिळत आहे. एकीकडे शासनाच्या सर्वांगीण विकासाच्या योजना सुरू असताना निलंगा तालुक्यातील हा प्रकार पाहता कशा पद्धतीने बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे हे आपण पाहताय. महिला व बाल विकास विभाग असो की आरोग्य विभाग यांच्या निष्क्रियतेमुळे शासनाच्या करोडो रुपयांची ही योजना खऱ्या गरजू लोकांना मिळत नसून आज चक्क फेकून दिल्याचे पाहायला मिळत आहे. याची चौकशी होणार की तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत अशा कर्मचाऱ्याला पाठीशी घालून शासनाच्या निधीचा दुरुपयोग करून ग्रामीण भागातील महिला व बालक यांच्या आरोग्याचा खेळ करून तमाशा पाहणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. नुकतेच लातूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी भारत बास्टेवाड यांनी या प्रकाराकडे लक्ष घालण्याची गरज आहे. यावर याची सखोल चौकशी करून बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.